चल काय ना करत. अरे तू माझा हात पकड ना. नीचे मत डाल, नीचे मत डाल. अरे यार चल. थोडी. देवा देवा. ए, जय हनुमान जय हनुमान जय हनुमान. गाय तिची बोबडी वाढली. वळले. मोर आला इकडे. काय करतोय कुठेही काय. तो चलिए शुरू करते हैं. गाईज आज ढोकळा बनवला आहे. सो रेडी आहे ढोकळा. ढोकळ्याची रेसिपी पाहिजे असेल सो आम्ही तुम्हाला नेक्स्ट टाइम ढोकळा बनवताना मी शूट करेन. मी घेतला ढोकळा खायला आहे बघा. चहा दाखवू आपला डोका. मी घे खा ढोकळा खा. अच्छा असा आणून देतात. हा तुला घे. एक एक तुकडा काढून द्यायला तर अख्खा घेऊन आलाय. मग घे ना मी खा घे. खा. खा. ढोकळा खा ढोकळा. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण जाणार आहोत मलंगडला. आम्ही फायनल केलं रात्री मलंगडला जायचं आणि मॉर्निंगला काय झालं बघायचे. म्हणजे मॉर्निंगला पण नाही, मी तर 5ला उठली. माझ्यानंतर माझा नवरा उठला 7 वाजता काहीतरी आणि ही करामत करून ठेवली आहे. अजून वरती करा. जाऊ द्या ते वर नाही म्हणत. आणि आम्ही ढोकळा बनवलेला. ढोकळा पण एक नंबर झालाय. दाखवा हो त्यांना ढोकळा दाखवा जरा. डाळी कशी आली आहे. होम मेड ढोकळा एवढा छान होऊ शकतो. कसं मग काय म्हणायचे तुम्हाला. काय म्हणू नको, माझी पनवती लागली मला इथे. किती लागलं तरी जाणार. प्लॅन कॅन्सल नाही करणार. प्लॅन कॅन्सल नाहीच करायचा. काय करायचं का करायचा आपण प्लॅन कॅन्सल. कारण की आता एवढी सुट्टी तुझी त्या आहे. डब्यात काय बघू. हा चालू त्यात आहे. पण ढोकळाच. हा माझ्या बहिणीला चालवलाय. सो आता आपण निघूयात मलंगडला जायला. बाकी सगळा शूट तिकडे जाऊन करूयात. बाय. आज आम्ही खूप एन्जॉय करणार आहे. तुम्ही बघाल आम्हाला कंटिन्यू ब्लॉग मध्ये. आज खूप दिवसांनी आम्ही असं आउटडोर शूट करतोय. म्हणजे आउटडोरला जाऊन ब्लॉग शूट करणार आहे. खूप दिवसांनी नाही, म्हणजे आमची फर्स्ट व्हिडिओ आहे असं समजा. तर तुम्ही तिथे मलंगला जा. आता जे जी सिस्टम तिथे झाली आहे, रोपवे वगैरे जाणे आम्ही दाखवू तुम्हाला. तुम्हाला आम्ही दाखवू. तुम्ही बघा ते. तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल. पप्पांची देवपूजा चाललेली आहे. सकाळ झाली आमची ना. आम्ही आता निघतो. वाजले 7. आता आम्ही सगळं आवडले. आम्ही आता निघतो. आता आम्ही निघू. तुम्हाला दाखवतो आमची तयारी. सो गाईज आता माझी तयारी सुद्धा झालेली आहे आणि आपण निघतोय आता जायला. सो मी तुम्हाला दाखवत आहे. या. सो सगळी तयारी रेनकोट वगैरे घेऊन आम्ही निघतोय. दाखवते मी तुम्हाला पाऊस वगैरे कसा पडतोय भरपूर आज. इकडे पप्पांनी देवपूजा करायला घेतले. भरपूर पाऊस आहे. भरपूर पाऊस आहे. मी मेघाची वाट बघतोय. आम्ही इथे थांबलो येऊन मम्मीच्या इकडे. तुम्ही बघू शकता. मी बघा आलीये. जादू आला जादू. चला चला निघू आपली गाडी. बाय. सो गाईज आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत मलंगडला. व्ह्यू मलंगडचा हात लांबून आहे. तर आम्ही अजून पायथीशी पोहोचायचं बाकी आहे आम्हाला. फॉग आलेला आहे. डोंगरांच्या टोकावर बघा पूर्ण फॉग दिसते. पायथ्याशी आले नुसते धबधबे. नुसते धबधबे. एक नंबर बघा. सो आपण जाऊयात लवकरात लवकर. ही बघा जादू. मैं इसको क्या दूं. और ये देखो. देखो ना गाइस, इनको देखो ना. इनको देखना था. मेरे को रुक के बोले कि गाड़ी रुक. रुका गाड़ी. ये देखो 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 देखो. आम्ही आलोय आता मलंगडच्या पायथ्याशी. हे बघा. हे बघा हिचं काय चाललंय बघा. हे बघा. काय बोल. ही बघा इकडं. हिला ढोकळा खायला. तिच्यासाठी पार्सल आणला होता ढोकळा. कोणी बनवला होता बी हिने. आणि वैतागले नुसतीच. तिची केस सुटली ना म्हणून वैतागले. मी सोडली. मी तोंड बघत आलं. ओके म्हणजे तयारी काढून.
मेघा काय बोलायचं तुला दिदीच्या वागण्यावरून तुला काय बोलायचं? काय नाही, दोघं एकमेकांशी खूप भांडत असतात, खूप म्हणजे खूप लिमिटच्या बाहेर. आणि फिरायला फिरायला येणं कमी आणि भांडणं जास्त. भांडण्याने प्रेम वाढतं. इकडे बघ. बच्चा इकडे हे बघ हे बघ हे बघ हे बघ चावली माझ्या आई. हा बुक्की ना हे लागलं बुक्की मारली. हा गेट इकडे आहे, इकडून एंट्री आहे आणि हा आला परत मोर मध्ये, घेसरचा मोर. आणि हे खूप छान केलंय त्यांनी डेव्हलप इकडे. बघा आजूबाजूचा एरिया खूप छान आहे, मस्त आहे. सो ह्यांच्यामुळे मी बधीर होण्याची लक्षणं माझ्याकडे दिसत चालले जातात. मेघा कसं वाटतं तुला इथे येऊन? खूप भारी आहे, किती एकदम दिवस? मस्त. मला किती दिवसापासून जायचं होतं इथे मलंगडला, पण आता घेऊन आले तिथे. मी खूप वर्षापासून प्लॅन करत होतो. गाईड यांच्या पाठी लागू नका, चला आपण निघा तिकडे. पावती मेघा आहे, मेघाच्या ह्याच्यामध्ये फोनच्या पाठी. मेघा देखो गाइस, इसको क्या हो गया. तो काय माझ्या हातात दिलं ठेवा ना ह्याच्यामध्ये, ठेवता ना ते पण सांगायचं आम्ही. माईक कुठे आहे? हा माईक कुठे, म्हणजे माईक माझ्या हातात आहे. तर चला निघूयात आपण. ठीक आहे, जाऊन आता तिकीट तिकडे काढायला लागेल रोपवेचा. सो चला निघूयात. सकाळी वरवंट कसं वाटतंय? मला माहित नाही. विमानात जायचंय आता आपल्याला. बसायचं त्याच्यामध्ये. आता विमानात जायचंय. हा बघा विमान, हा बघा, हा बघा विमान गाईज, हा बघा विमान. विमान आहे हा विमान. ठीक आहे, आता आपण विमानात बसणार आहोत आणि डोंगरावर जाणार आहोत. विमान 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 डोंगरावर लँड होणार आहे. माहिती नाही नेटवर्क, मला असं वाटतं वरती नसेल, आता असेल. ठीक आहे, इकडे असेल, इकडे खाली असेल. खूप छान बनवलंय त्यांनी इथे, बघू शकता हा ब्रिज वरचा. ही निघाले ब्लॉग शूट करत नाही, ही निघाले ब्लॉग शूट करत स्वतःच चालले ना. मला ठेवला असत तसा का मी यांचा माल वाळायला आलोय. बघा यांचा रेनकोट, तिचा रेनकोट. तुझा रेनकोट कुठं आहे? कमरेला बांधणार होतीस ना? रेनकोट ती पॅन्ट आहे, रेनकोट आण. हा जा घेऊन ये, जा जा रेनकोट घेऊन ये पटकन. ते बंद कर, जा पटकन घेऊन ये. चला काही रेनकोट घ्यायला माझ्यासोबत. बंधू रेनकोट विसरली तिकडे न गेला, आता रेनकोट हाय झाले. बघा पार्किंग मध्ये रेनकोट विसरली. लवकर ये. रेनकोट आणायला गेले, तोपर्यंत तुम्हाला दाखवतो मी इकडे. बघा रोपवे एकदम म्हणजे एवढं चांगलं डेव्हलपमेंट केलं ना इकडं. पहिली तर काहीच नव्हतं. आम्ही लास्ट इयर आलो होतो, म्हणजे 1-2 वर्ष आधी ना, तर काहीच नव्हतं इथे. पूर्ण म्हणजे ना पूर्ण डेव्हलपिंग चालू होती आणि सगळं डेव्हलप होत होतं. तेव्हा काहीच नव्हतं. आता बघा तुम्ही कसं मस्त डेव्हलपिंग झालंय. धबधबे बघा कसे. हा ट्रॅक आहे रोपवेचा. चल का आता रोपवे मध्ये आपण जाऊ. तिकीट काउंटर इकडे. तिकीट तुम्हाला काढायचं असेल तर बघा इथे बोर्ड आहे तिकीट काउंटरचा. इथे जायचं, तिकीट काढायचं. आता किती तिकीट आहे काय आहे ते बघतो आम्ही जातो. ती बघा आली आमची मॅडम, रेनकोट घेऊन आली. छोटा डॉन आला, छोटा डॉन आहे बघा माझा जादू. बघा जादू. हाय गाय, ओव्हर ऍक्टिंग करायला हिला सांगायला लागत नाही. ते बघा चला आता आम्ही निघू. तिकीट काउंटर आहे, 150 रुपीज तिकीट आहे. आणि हा असेल कोण छोट्या मुलांसाठी 25 रुपीज तिकीट काढू. बघा गाईज, फायनली आम्ही तिकीट सुद्धा काढलेले आहेत. आणि या साईडला रोपवेची लाईन, म्हणजे आता आम्ही लाईनीत आहोत. रोपवेची गाडी इकडे. हा इकडून वरती जाणार आम्ही. सीन बघा डेव्हलपमेंट बघा तुम्ही. एकदम मस्त असं वाटतं. म्हणजे आईस पाईस जागा आणि एकदम अगोदर जेव्हा आलतो ना तेव्हा काही डेव्हलपिंग नव्हती ना, आपण आलेलो तेव्हा हे काहीच नव्हतं काहीच इथे. नव्हतं. एकदम चालूच ही नव्हतं जागा झालं. अशीच होती, ओपन होती ही जागा.
हे आत्ता चालू झालंय, अगोदर इथे काहीच नव्हतं. काय बोलतोय? सो आपण आता फायनली वर जाऊयात. कसं काय फायनली आता माझी बॅग म्हणजे तुटली आहे. आम्ही फायनली माझी बॅग तुटली आता. बघा आता काहीच पनवती आहे. पनवती सकाळपासून आलेला पनवती लागले. आल्याला पण नव्हती लागल्या. आल्या नाही सकाळपासून पनवती ही बॅग लागले. तुटली धर, चालू आहे कट करून नंतर. तुटली का काय झालं नक्की? किती कष्ट लाईफ मध्ये घ्यायला लागतात ते तास. मी कुठे गेला तो याचा याचा असं कुठे गेला? कसा आहे मला तर सकाळपासून पडतोय. धो धो पाऊस लागलाय. अरे का देखो ना गाइस इनका क्या चालू है देखो ना गाइस ये नहीं जम रहा है आपको. अरे तुटला. कुठलं काय आता झालं? काय करायचं गळ्यात घाला मध्ये आता. इथंच पनवती लागले. मी भांडण केलं सकाळी आल्याला म्हणून झालंय. होय. सकाळी पडलास अरे याच्यामुळे तो तुटला रेनकोटच्या वजनाने. हो का म्हणजे माझ्यामुळे भांडण झाले आणि म्हणून तो माझ्या वजनाने तुटला. तुझं वजन खूप आहे आयुष्यात माझ्या. गाईज आम्ही आता बसलेलो आहोत. नजारा बघा नजारा. नजारा नजारा बघा नजारा. किती मस्त आहे. वसूल 150 रुपये वसूल. 150 रुपये पर पर्सन आहे. सो आता आम्ही वर चाललोत. बघा नजारा. इथे खाली आम्ही इकडे आता कुठपर्यंत जातोय आम्ही पण पहिल्यांदा चाललो. ह्याच्या अगोदर आम्ही खालीपर्यंत जिथे होतो ना तिथपर्यंत यायचो. खूप घाबरले. माकडं बघा इकडे माकडं बघा. अरे बाबा तुम्ही हा. अरे बाबा चल. चल काही ना अरे करत. तिकडे चाललास तिकडे यार. अरे तू माझा हात पकड ना. नीचे मत डाल, नीचे मत डाल. अरे यार चल तिकडे. हाथ में ले. इथं खायला देतात. हे येतील ना अंगावर बसतील. हिची फाटली. काय अरे घाबरले एवढी? देवा देवा ए, जय हनुमान जय हनुमान जय हनुमान. एवढी काय घाबरले? अरे बाबा एवढी घाबरते माकडाला मला माहित नव्हतं. एक माकड माकडे ते बाबा माथेरानला गेलेलो. घरी पाळायला लागेल. अरे बावट माथेरानला आपण गेलेलो तेव्हा कसं झालेलं आठवतं ना माझ्यातून पेरू खेचून नेलेला. माथेरानला गेलतो त्यांना हातात खायला काही दिसलं ना का नेलंच पाहिजे हातात. म्हणजे हाय ते तू काय घाबरते? तू काय घाबरते एवढी? सो गाईज बघू शकता भरपूर धुकं आहे इकडे. पाऊस थांबलाय इकडे. आपण पाऊस थांबलाय. पाऊस धुकं भरपूर आहे. धुकं भरपूर आहेत वरती. मग माझी अवस्था खराब झाली कारण की मी लंगडतोय. आम्ही आता फायनली आलो भीमाशंकर मंदिरामध्ये जो मलंगडच्या वरती आहे. वरती आल्यानंतर थोडं स्ट्रेट चालत यायचं. आणि मग थोडासा खडबडीत रस्ता आहे, खराब रस्ता. तिथून स्ट्रेट आलं का थोडा राईट एक बोर्ड लावलेला दिसेल तुम्हाला. त्या बोर्ड वरती बघा भीमाशंकर मंदिर असं. आणि हा मे दाखव बी मंदिर. मला असं वाटतं की हाच मंदिर आहे. हा छोटस मंदिर आहे. ही मेघा नुसती हसती आहे कधीपासून. पाऊस लागलाय गाईस सो बघूयात आता. पाऊस एकदम नॉर्मल आहे पण जे धुकं पण पडलंय असं ना लागलंय. जुनं मंदिर बघू एकदम. भीमाशंकर. मी तुम्हाला लांबून व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे मंदिर आहे गाईस. नाही तर मंदिरात आलोय आम्ही. बघा मंदिर. चला जाऊयात आपण मंदिरात. पाऊस पडायला हे मंदिराचा गाभारा. लाईट गेले का? फ्लॅश चालू. बंद कर. स्वतः मंदिराच्या गाभारात चाललोत आपण. शिवलिंग माझं आम्ही आलो होतो भीमाशंकर मंदिरात. मंदिर दाखवतो. लाईट गेले वाटते इकडे. लाईट गेले त्यामुळे थोडासा अंधार आहे. मेघाचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता येतोय माझा नवरा. इथे उतरायचंय का? उतर नीट उतर. इकडे ना एक विहीर आहे दाखवते मी तुम्हाला. ही विहीर आहे. ही विहीर नाही हिच्या साईडला विहीर आहे जी मी तुम्हाला आता दाखवतेय. ब्ल्यू पाणी आहे लिटरली. ब्ल्यू कलरचं पाणी आहे. मी कधीच बघितलं ते नव्हतं. आता पावसाचं भरलंय ना. तरी पण फ्रेश पाणी आहे. फ्रेश पाणी जरी असेल तरी ब्ल्यू कलर मध्ये. आता एक मी तुम्हाला नजारा दाखवते. तुझा व्लॉग कर. हा नजारा बघा ते दाखव पहिला. ते दाखव. आणि एक हा नजारा बघा. आता भरपूर पाऊस लागलाय. आम्ही निघायच्या टायमात आहोत.
की निघतो आता, म्हणजे असा विचार करतोय आम्ही. भरपूर पाऊस आहे बघा. बघा किती लागलाय, माझी अवस्था बघा, पाऊस बघा किती भरपूर. भरपूर पाऊस लागलाय. एवढा धुका आहे ना इकडे, काय भरपूर पाऊस समोरचा काय लागलाय. दिसतच नाहीये. समोर पण काही दिसत नाही, तुम्ही बघू Guys, रास पाऊस आणि रास धुका. रास पाऊस रास धुका. चला मग आणि जाऊयात. इकडे खूप शेण पडले आहे. हा, आणि मेघाला उचलून घ्यायचे ते शेण. हे बघा, आम्ही पण इथूनच आलो असे. आम्ही पण इथूनच आलो असे. हे बघा कसे बसलेत. पाऊस पडतोय ना खूप, त्यांना कसे जरा छत. बसलेत बघा. कसे अहो ते बसलेत नको, त्यांना बघा. काजू घाबरतात ते. आणि कुठे गेला तो? तुला भीती वाटते माकडांची यार. आणि नुसते अंगावर धावत येत होते पटकन, काय ना काय अरे घेऊन. तर त्यांना माझा काय- आयफोन घेऊन गेले तर मी काय करू? हा? वडा पण खायचं का? हे उचल ना. आम्ही ना पावसाळ्यात आम्ही बाबा बाहेरचं काही खात नाही. काय ओव्हर ऍक्टिंग करते? पाणीपुरी काही त्यांना सांगा कोणीतरी की बाहेर पाणीपुरी दिली तर बरोबर खाशील. पाणीपुरी ठीक आहे, काय ठीक आहे? त्याच्याने पोट साफ होतो. पोट साफ होतो. हो, वडापाव वडापावनी पण नको पोट साफ चांगला. होतो. पाव आतमध्ये जाऊ. यांचा आधीच पोट बघा किती वाढलाय. पोट नाही काय, हे बघा अरे काय नको दाखवू. दाखवणार. तुमचा गैरसमज होईल ना. काही समज असू दे ना. कितवा महिना? तुला नाही कितवा माहिती, महिना? तुला माहिती तुझं आहे. माझा आहे. काय बोलताय तुम्ही? बघा, आगाव आहे माझा नवरा. ठेव. दिसतो तो शांत रील्स वर, हे व्हिडिओ बनवताना, पण बघा आगाव आहे. हा, बघा आगाव आहे, बघितलं कसं आहे. सो गाईज, आता आम्ही दुसऱ्या मंदिरात चाललो. तो भीमाशंकर शिवलिंगाची पिंड आहे तिथे. शिवलिंगाची पिंड आहे. दाखव इकडे, इकडे दाखव. टॉपवर होता हा नजारा. वातावरण बघा कसं आहे. हे तर आम्ही आता म्हणजे स्टार्टिंगचाच फेस आहे. पुढे जाऊन किती धुकं असेल इथे एक मोर आलाय बघा, मोर. आहे. मोर आला इकडे. काय करतोय? कुठेही काही म्हणजे आता कुठेही चालू होतं. धबधबा दाखवा. आणि हा मिनी धबधबा. इथे आंघोळ करणार, बस ना इथे. इथे बस ना, बस खाली इथे. काही सांगतोय आम्हाला, मी काय लहान मुलगी नाहीये. तो चला आता आपण जाऊयात. चला. चला सांभाळून या, सांभाळून रे, आरामशीर. तू पडली तर चला, मोबाईल नको पडू. हो, वा बाबा, हँड्स अप तुला. एवढ्या पावसाळ्यात कोणी ब्लॉग शूट केलते का? आम्ही केलेलं ना. हेच नाही अरे. काय बोलतात? अरे काय बोलतात हे त्याला? स्ट्रगल आहे, स्ट्रगल. नाही. मग इकडे एवढं झालं ना, इकडे पाय बघा माझं, हे बघा पायाला किती लागलंय. चालता येत नाही मला, जाऊ द्या हो. चालता पण येत नाही, तरी पण चला. आपली आपली पब्लिक आपल्या सोबत आहे. गाईज, तुम्ही लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब केलं नाही आम्हाला माझ्या ना, बहिणीला सबस्क्राईब करा. तर तर बघा मी काय करेन. तुम्ही सांगा मी काय करू, काय करू मी. मोबाईल खाली बघ. एकदम म्हणजे लाजवाब नजर आहे, लाजवाब. आता हे बघा काय करतायत, मुठे पकडतायत का? थंड पिते का? आई शपथ. कोल्ड ड्रिंक आहे, पिते का? द्या. नाही का तुला? नको मला. अरे मस्त आहे. मिरिंडा. मिरिंडा नाही, कालिंडा. याला कालिंडा बोलतात. हा खूप आहे इथे, खूप प्रमाणात तुम्ही बघू शकता. काही असेल तर पिऊ शकता. ठीक आहे, मला चॉकलेट पाहिजे. चॉकलेट मिल्क शेक. नाही घेते रे, काय शोधते? हा काहीही करू शकतो गाई, त्याच्यापासून लांब राहा. गाईज, माझे जीजू खूप चांगले आहेत. खूप. मोठी जिजूची साईड घेणारी माझी दीदी मंदिर तुझी किती आहे ना? जिजू नाही. किती लांब? गायची एंट्री दाखव. बघा तिकडून आता एंट्री होते बघा. एकदम म्हणजे हॉरर सीन वाटतोय मला तर. मला एवढी भीती वाटते ना, मी इथेच थांबली. मी बोलली ह्यांना पहिले दाखवते तुम्हाला की कसं आहे ना जरा यार, डेंजर. एंट्री दाखव गायची. गाईज, इकडे बघा. ते मी दाखव छत्री तिकडं. घेऊन आले. समोरून बघा कोण येते, साक्षात नंदी महाराज. तुझं काय म्हणणं आहे? मी तर छत्री पकडायला आला. गाय तिची पोपडी वाढले. वडले. तुझी नाही वडली, तुझी पण वडले. तिला होते, तुझं काय झालंय? तुझी वडली ना, ती गाय आले, तिला होते नंदी. नंदी महाराज बोलले. अरे गाय आले, ती गाय आहे, नंदी महाराज. चला बघूयात पुढे काय. चला पुढे चला. असते भरपूर. अरे ते टाकला का? ठेव, बंद कर. इथं अरे
गाईज आता फायनली पोहोचलोत आम्ही पोहोचलोय आम्ही आमच्या स्पॉट त्या वरती. स्पॉट वरती. स्पॉट बघा, तो बघा स्पॉट, दाखवते. वाघेश्वरी देवी. बघा आता तुम्हाला दाखवतो, आम्ही चाललो आता ओ स्पॉट नका वरती. ना हो. ती एवढं ओव्हर ऍक्टिंग करायला जाता ना हे बघा वाघेश्वरी देवी पुरातन मंदिर हिमालयांकडे बघा. स्पॉट वर आलेलो आहे. चला चला आता आतमध्ये जाऊ द्या इकडे मागे. आत जातो आता आम्ही. बघा तुम्ही, हो आतमध्ये चाललोय पण आत काही दिसत नाही बघा. भरपूर धुकं आहे. लांब लांब पर्यंत काही दिसत नाही. भरपूर धुकं आहेत. बघा तुम्ही बघू साईडला पण शकता पूर्ण सगळं. बघा, पूर्ण व्ह्यू बघा, काही दिसत नाहीये. पूर्ण धुकं झालंय. हे बघा, माझा फोन का भिजवतोय? जीव आहे दिसू दे. आयफोन आहे, त्यात आपला वॉटरप्रूफ आहे थोडासा. नाही काही तुम्ही मेसेज करून सांगा. अरे जर तुम्ही ह्याला वॉटरप्रूफ म्हणजे पाण्यात नाही टाकत आहे आपण, त्याला थोडासा थेंब थेंब पण काही होत नाही. जास्त झालं तर मग अख्खा लागेल त्याची वाट. चला आम्ही आता जातो आतमध्ये. चालू यांना ब्लॉग बनवायचा आहे गाईस, त्याच्यामुळे आमच्या दोघींना तुम्ही आज बघू बघा, शकता. एक तर पाठीमागे याला ठेवलंय. ठेवलं मागे. चला हा, तुम्ही छत्री घेऊन तिकडे पुढे. काय काय म्हणजे आमची काहीच नाही. या, चला. तुम्ही आहे म्हणून तुम्ही द्या आहे. इकडे. माझी जीव आहे माझी. अरे यार तिला मला मधल्या मधली कोंडवलंय. आम्ही हिला छत्री पकडा. नाही काय माझी बहीण आहे. तिची बहीण आहे ती, लाडकी बहीण आहे. लाडकी. आयुष्यभर भांडल्या आता लग्न, तर लग्नाच्या नंतर प्रेम अहो, चाललंय. guys, तुम्ही सांगा की कुठली बहीण लग्नाच्या अगोदर भांडत नाही. ते लग्नाच्या नंतर पण भांडल्या. लग्नाच्या नंतर भांडणं होतात पण ती कमी होतात, पण लगे अटॅचमेंट पण तेवढी होते. पण त्याच्या अगोदर लग्नाच्या आम्ही- अगोदर एवढ्या भांडल्यात ना, दोन-दोन का तीन-तीन महिनाभर तोंड बघत नव्हतं एकमेकांचे, अशी पाय आपटत जायचे. भांडण झाली का ही तिच्याजवळून पाय आपटत जायची. लहानपणीची भांडण तर बाबा ए, लहानपणी जाऊ दे, आत्ताच काय व्हिडिओ आहेत माझ्याकडे. तुम्हाला माहितीये ही माझी अशी नाही, मी ही जी केस ओढायची पेन पेन बिन ना अंगावर अशी नख बिख काय होईल? मंदिर आलंय बघा, मंदिराच्या स्पॉट वरती आलोय आम्ही. आलोय हा नाहीये ओ. हा मंदिर आहे देवीचा. मेन स्पॉट आपला तिकडे आहे अजून. हो बंद करा ना एक मिनिट. सो गाईज आता आम्ही शंभूनाथ दर्शन म्हणजे जिथे मेन स्पॉट आहोत ना तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत. हा रस्ता आहे तो. तर चला आता आपण निघूया तिकडे जायला. रस्ता भरपूर छोटा होता त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट नाही करता आली. सीन बघा गाईज, सीन बघा. सीन बघा. आम्ही आलेलो आहे स्पॉट वरती आमच्या. इकडे बघा, मागचा व्ह्यू बघा फक्त तुम्ही. पैसा वसूल व्ह्यू आहे, पैसा वसूल. आणि तर पाऊस नसेल ट्रेकिंगला जायला तर काय फायदा या ट्रेकिंगचा. तुम्ही गाईज हा रस्ता बघा, ज्या रस्त्याने आता आम्ही आलो. हा एवढूसा रस्ता, या रस्त्यामध्ये येता येत नव्हतं. फार आम्ही वाकून आलोय. आता मेन स्पॉट, चला आता मेन स्पॉट तुम्हाला दाखवतो. मेन स्पॉट बघा. चला आपण जाऊयात मेन स्पॉटवर. काहीच दिसत नाहीये आता मला. जस्ट मला इथून हे काय धबधबा आहे हा इथे, हा समोरच आहे इथे. तो मला धबधबा दिसत होता पण आता फ्यू सेकंदामध्ये मला काहीच दिसत नाही इकडचं. आम्हाला तिकडे जायचंय. तर चला लेट्स गो. हळूहळू. पाऊस खूप पडतोय. भरपूर पाऊस पडतोय काही, भरपूर पडतोय प्रमाणाच्या बाहेर. सांभाळून या जर यात असेल त्याच्यामुळे पाय वगैरे सटकू शकतो. फायनली आपण त्या स्पॉटवर पोहोचलेलो आहोत जिथे आपल्याला यायचं होतं. सो चला मी तुम्हाला दाखवते. आणि एवढा पाऊस आहे ना, अक्षरशः छत्री वगैरे उडवायला लागली आमची. आणि मी जी पण शूट केली ना या छत्रीने केली आहे. छत्रीने भरपूर सपोर्ट दिला. हा बघा माझ्या त्रिशूल ज्या स्पॉट वर तुम्ही नाही तो तुम्हाला इथे आपण पुढे दाखवतो. जाऊयात. हा रस्ता आहे तो. सर बघा, पोहोचलो फायनली आपण. हे होतं पण ते हे नाहीये. शिवलिंग बाहेरच्या साईडला होता, तो आत ठेवलाय बघा पूर्ण. व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू बघा तुम्ही. यार शपथ सांगतेय, व्ह्यू व्ह्यू बघा इकडचा. व्ह्यू बघा. आतमध्ये दिसत आता दिसत होता. भरपूर पाऊस आहे. आता आम्ही निघालो गाईज.
बसलो वेटिंग रूम मध्ये. वेटिंग रूम मध्ये बसलो. आज गुरुवार असल्यामुळे जास्त गर्दी पण नाही, एकदम शांतता आहे, एकदम शांतता होती गर्दी पण नाही काय पाऊस भरपूर होता त्याच्यामुळे थकायला झालं आम्हाला खूप. आता असं म्हणजे पावसातून आलोय ना तर आता थोडीशी बॉडी थोडीशी ना अशी हे होते, जडजड झाली आहे. तर अशक्तपणा आल्यासारखं माझ्या वाटतंय. पायाला लागल्यामुळे माझी हालत तर खूप खराब त्यांची झाली हालत आहे. खराब झाली. आज यांची सुट्टी म्हणजे होणार आम्ही आहे असं मला वाटतंय कारण पडलेत ते आपण जेव्हापासून निघालोय ना तेव्हापासून उभं आहे, तो आत्ता येऊन कंटिन्यू. बसलोय इथे. आता आम्ही येऊन बसलोय. म्हणजे झाले असतील 3 तास. तर बसायला चान्सच नाही, सगळीकडे पाऊस, फुल पाणी, बसायला सो जागा आपण नाही. मेघाला विचारूयात की मेघाला कसं वाटलं. मला खूप छान वाटलं, मस्त वाटलं. सकाळी हिने फोन केलेला मला 5 वाजता की येतेस का म्हणून. सकाळी नाही, कालच मी तिला विचारलं. हा, कालच काल. सांगितलेलं तिला मी. पण ती मला बोललेली जर मी उठली तरी येईल म्हणून. हम्म. तर खूप छान आहे, आला असेल आज. खूप बघण्यासारखं आहे, खूप छान वाटलं मला. खूप छान आहे. मंदिरं पण आहेत आतमध्ये आतमध्ये, खूप छान वाटलं. मस्त वाटलं. ठीक धुका आहे. एवढा आहे ना, धुका समोरचं पण काही दिसत नाही, एवढं धुका आहे तिथे. अक्षरशः झोप आली आता मला. जाऊन परत झोपेल. व्ह्यूज जर बघण्यासारखे जास्त, जर तुम्हाला व्ह्यूज वरतून येऊन व्ह्यूज बघायचे असतील ना, तर तुम्ही थंडीच्या दिवसात आले ना तर एक चांगले नंबर, एकदम एक दिसतील. नंबर दिसतील, एक नंबर. पावसाळ्यात एकदम रिस्की पण आहे, थोडा पाय बी स्लिप मारतो कुठे कुठे, तर सांभाळून मग जर यायचं तुम्ही असेल. आता येत असाल इकडे येण्याचा प्लॅन असेल तुमचा तर मग एकदम सावकाश तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही, प्लॅन जर करून. तुम्ही कुठून येता ते आम्हाला कमेंट करा, तर आम्ही तुम्हाला त्या कमेंट मध्येच उत्तर देऊ, कसं जायचं, लोकेशन वगैरे काय, कुठून कसं जायचं, जे कुठून ट्रेन कल्याणचे आहेत त्यांना पकडायची. सांगायची गरज नाही, ते येतील बरोबर राहतील. जर लांबून कुठून येत असाल तुम्ही हा. साईडनं वगैरे, तर त्यांचं तुम्हाला वेल लोकेशन कुठे आहे ते तुम्ही या पण नक्की. छान केलंय. कधीतरी म्हणजे आता आम्ही एवढं कल्याणमध्ये राहून हा, या दिवसामध्ये आलो आम्ही. फर्स्ट टाइम आलोय. ठीक आहे, चालेल. छान एक्सपिरियन्स होता आमचा. ठीक आहे, आपण नेक्स्ट खाली उतरल्यावर करू. काहीच आम्ही आता खाली उतरलेलो आहे, बघा तुम्ही, पार्किंग मध्ये आता आम्ही. हा वरचा डोंगर. आता आम्ही ब्लॉग इथेच एंड करतो. आता आम्ही निघतो घरी. पार्किंग मध्ये आमची गाडी आहे, तिथे खाली पार्किंग आहे, गाडी काढतो आणि आम्ही आता निघतो इथनं. भेटूयात आपण अशाच नवीन 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 व्हिडिओ ब्लॉग मध्ये. मध्ये. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. असेच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला आमचे येत राहतील. तर ठीक आहे, बाय बाय. चला बाय.